नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळी सकाळी बघा थंडीमुळे छान असा चहा घेतला आणि चहानंतर मग घेतली घरातली कामे आवरायला. पण आमच्या वेदाचं मध्येच चाललं होतं बघा, कशी कपडे धुत होती आणि कपडे धुवायला ती भरपूर वेळ नादवली होती. नंतर सगळेच कामं आवरून आम्हाला जायचं होतं आमच्या शेतामध्ये पठारावर, कारण आम्ही तिथे जे कांदे केले होते, कांदे काढल्यानंतर आम्ही त्याच्यात पेरली होती ज्वारी आणि थोडासा हरभरा. तर म्हटलं चला बघून येऊयात आपल्या शेतामध्ये गवत वगैरे झालं की काय, नंतर काढायला लवकर नाही तर मग. म्हणून मग पाहणी करून मग आम्ही आलो खाली घरी. घरी आल्यानंतर मग मला करायची होती पूजा, कारण मार्गशीर्ष गुरुवार चालू आहेत आणि मग गुरुवारी मग आपल्याला छान असा उपवास वगैरे धरून देवीची पूजा करायची होती. तर उपवास तर मी धरला होता आणि नंतर मग छान प्रकारे दुपारच्या वेळेस वेळ होता आणि वेदाई जरा शांत होती झोपेतून उठलेली. तर मग जरा म्हटलं चला आता पूजा उरकून घ्यावी. तर छान प्रकारे अशी देवीची पूजेची मांडणी वगैरे केली, कलश वगैरे देवीची मूर्ती वगैरे मांडली आणि वेदाला बघा फुटाणे खायला दिले होते, कारण मग तिला नादवायचं होतं जरा जास्त वेळ, कारण पुस्तक वाचेपर्यंत. नाहीतर मग तिने काहीतरी उद्योग केला असता पूजेचा. नंतर छान प्रकारे असं हळद कुंकू वगैरे लावलं तिला आधीच, नाहीतर तिने सगळं सांडून दिलं असतं. नंतर छान अशी पूजा वगैरे केली. पूजेचं जे पुस्तक आहे देवीचं महालक्ष्मी व्रताचं, तर त्याची छान अशी कहाणी जी आहे तर तिचं वाचन वगैरे केलं आणि अशा प्रकारे छान असं देवीला प्रसाद वगैरे ठेवला आणि पूजा पार पाडली. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात. बाय.